पुण्यामध्ये अनेक प्रकरणं दाबण्यात आली, तसंच हे गांजाचं प्रकरण दाबण्यात येत होतं का? ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला की पोलीस प्रशासन कोणाच्या दबावात काम करत आहे का? याला कुलगुरू महोदयांचा पाठिंबा होता काय? कुलगुरू आहेत, त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही की या पूर्ण व्यवस्थेवर आमचा प्रश्न आहे, तर हे आंदोलन तीव्र गतीने चालतच राहील। पुणे विद्यापीठात नशेयुक्त पदार्थ सापडल्यानंतर आता पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। अखिल भारतीय या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। जाणून घेऊयात त्यांच्या काय मागण्या आहेत नेमक्या। नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काही दिवसांपूर्वी 750 ग्रॅमचा गांजा सापडला। त्याच्यानंतर कुलगुरू महोदयांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे होती, कुलगुरू महोदयांनी तात्काळ त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे होती, पण त्यांनी तसं काही केलं नाही। ज्यावेळेस अनेक लोकप्रतिनिधींचा, विद्यार्थी संघटनांचा दबाव आला, त्याच्यानंतर तब्बल 15 दिवसानंतर त्यांनी त्या ठिकाणी गुन्ह्याची प्रोसेस सुरू केली। मग मला असं विचारायचं आहे की ज्या पद्धतीने पुण्यामध्ये अनेक प्रकरणं दाबण्यात आली, तसंच हे गांजाचं प्रकरण दाबण्यात येत होतं का? ह्याला कुलगुरू महोदयांचा पाठिंबा होता का? याच्यामध्ये कोण यंत्रणा काम करत होती? जी FIR झालेली आहे त्याच्यामध्ये फक्त काहीतरी 15 ते 14 ग्रॅम गांजाचा उल्लेख आहे, पण प्रत्यक्षात किती गांजा सापडलेला आहे? त्याच्यामुळे आमचा प्रश्न आहे की या पूर्ण व्यवस्थेवर आमचा प्रश्न आहे की जर असं होत असेल तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। पुणे शहरामध्ये या संदर्भामध्ये अनेक रॅकेट काम करतात गांजाच्या संदर्भामध्ये, त्याच्यामुळे ह्या रॅकेटचा खुलासा झाला पाहिजे। तरुणांना, विद्यार्थ्यांना गांजापासून त्या ठिकाणी मुक्त ते झाले पाहिजे। याच्यासाठी जी काही यंत्रणा काम करते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। ह्याच्यासाठी आज आम्ही आंदोलन करतो। तुम्ही आंदोलन करत असताना आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, पोलिसांकडून तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, या विषयात राजकीय नेत्यांना विद्यापीठामध्ये येण्याला अलाउड आहे, जे समाजातील प्रवृत्ती आहेत त्यांना विद्यापीठात यायला अलाउड आहे, पण विद्यापीठात खरा अधिकार विद्यार्थ्यांचा आहे। विद्यार्थ्यांना जर विद्यापीठात येण्यापासून, आपले प्रश्न मांडण्यापासून जर पोलीस प्रशासन रोखत असलं तर हा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला की पोलीस प्रशासन कोणाच्या दबावात काम करत आहे का? आणि पोलीस प्रशासनाचा या गांजा किंवा विद्यार्थ्यांना, तरुणाईला आपल्या नशेत गुंतवण्यासाठी त्याला हातभार लावण्याचं पोलीस प्रशासन काम करत आहे का? या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे। तुम्ही आज हे आंदोलन केलं, मात्र यापुढे काय असेल आंदोलनाची दिशा? यापुढे जर पोलीस प्रशासनाने आणि विद्यार्थी जे विद्यालयीन प्रशासन आहे त्यांनी जर या गोष्टींवर कारवाई केली नाही तर या आंदोलनाचं स्वरूप अजून तीव्र गतीने जाईल आणि मग आम्ही काय ती कारवाई करायची, विद्यार्थी त्यांच्या हातात कायदा येईल आणि विद्यार्थी परिषद या गोष्टींवर कारवाई करेल आणि मग पोलीस प्रशासन किंवा जे कुलगुरू आहेत त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर हे आंदोलन तीव्र गतीने चालतच राहील आणि हे विचार जो विद्यार्थी परिषदेचा आहे तो कधी थांबणार नाही। पोलिसांनी आता मारहाण करायचा प्रयत्न केला, पण त्यांना जर वाटत असेल की मारहाण करून जर हे विचार, ही सोच जर थांबणार असेल तर नाही, जोपर्यंत या गोष्टीवर शिक्षण प्रशासन आणि पोलीस प्रशासन कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवू। नक्कीच, त्यामुळे पुणे विद्यापीठात जे गांजा सापडला या प्रकरणात आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं, याच संदर्भात आंदोलन करण्यात आलंय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून। कॅमेरामन रोहित वनकट्टे सह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज पुणे।